टॉप 9 मध्ये आता बघूयात मोठ्या बातम्या। ओशिवरा परिसरात गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यात। कमाल खाननं स्वतः परवाना असलेल्या बंदुकीतनं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरनं सामनातनं निशाणा। महाराष्ट्रात बलात्कारी आणि गुन्हेगार मोकाट सुटलेत। खुनी आणि बलात्कारांना राज्यात कायद्याची भीती राहिलेली नाही। सामनामधून सरकारवर हल्लाबोल। तुरुंगात असतानाही सोनम वांगचुक यांचे नवनवीन प्रयोग सुरूच। तर जोधपूर जेलमध्ये उन्हाळ्यामध्ये बॅरेक थंड कसं ठेवावं याचा शोध सध्या सोनम वांगचुक करतायत। लडाखमधील आंदोलनामुळे वांगचुक यांच्यावर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल। कर्नाटकच्या चोरला घाटामध्ये 400 कोटींच्या कथित कंटेनरची लूट। राजस्थानमधील विराट गांधीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। मुख्य संशयित मोठा व्यावसायिक फरार, शोध सुरू। पुणे महानगरपालिकेला जलसंपदा विभागाची 953 कोटींची नोटीस। नियमबाह्य पाणी वापर पाणीपट्टीबाबत जलसंपदा विभागाची नोटीस। 953 कोटी थकवल्यामुळे जलसंपदा विभागाची नोटीस। लाडकी बहीणच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन। योजनेशी संबंधित इतरही तक्रारी आणि शंकांचं फोन कॉलवरती निवारण होणार। लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती तांत्रिक मदत। सोनं 2200 तर चांदी 15,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,61,916 रुपये तर चांदी 3,50,200 रुपयांवर। अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये बच्चू कडू यांच्याकडनं शंकरपाटाचं आयोजन। शंकरपाटात गुलाल उधळत बच्चू कडू यांनी तुफान बैलगाडी हाकली। 3 दिवस चाललेल्या या शंकरपाटात 11 लाखांच्या बक्षिसांची लूट। आता टॉप 9 मध्ये महत्त्वाच्या बातम्या बघूयात। अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाकडनं पंकजा मुंडे डॉक्टरेट पदवीनं सन्मानित। सामाजिक क्षेत्रात मला पीएचडी मिळाली असं म्हणत पंकजा मुंडेंनी आभार व्यक्त केले। तर विद्यापीठानं क्रिकेटर रोहित शर्माला देखील डॉक्टरेट पदवी दिली। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं एसटीची तीर्थयात्रा। राज्यातील 251 आगारातनं 1000 ते 1,500 धार्मिक आणि पर्यटन विशेष बसगाड्या धावणार। आरबीआय आणि नाबार्ड निवृत्तांच्या निवृत्ती वेतनात वाढ मंजूर। केंद्र सरकारकडनं विमा कंपन्या आणि नाबार्ड कर्मचाऱ्यांना दिलासा। शेअर बाजार निर्देशांकांमधली तेजी अल्पजीवीच। सेन्सेक्स 769 अंश तर निफ्टी 241 अंकांनी घसरला। निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट यांच्यासह मुलावरती गुन्हा दाखल। व्यावसायिकांची 13 कोटी 50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। विक्रम आणि कृष्णा भट यांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधील पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी। राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळल्यामुळे थरूर नाराज असल्याची चर्चा। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर। विमानतळ प्रशासन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडनं आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना। बुलढाण्यात 4थीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडनं बेदम मारहाण करणारा शिक्षक रवींद्र चिम यांच्यावर गुन्हा दाखल। गणित न आल्यामुळे शिक्षकानं विद्यार्थ्याला अमानुषपणे मारलं। शिक्षण विभागाकडनं समिती गठीत, निलंबनाचा प्रस्ताव। आता मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं हाती। पुण्यातून धावणाऱ्या 26 एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द। दौंड काष्टी स्थानकादरम्यान दुरुस्तीमुळे 2 दिवसांचा ब्लॉक। 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार। सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर 14 एसी लोकल धावणार। मध्य रेल्वेची घोषणा। पुणे नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। सीईटीच्या प्रवेशासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती। नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे उमेदवारांच्या सोयीसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती। नर्सिंग सीईटी नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू। ही नोंदणी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं करता येणार। यावर्षीपासून नोंदणीसाठी अपार ओळख क्रमांक बंधनकारक। शहरामध्ये प्रतिबंधित ई सिगारेट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडनं 3 अटक। मुंबईमध्ये मीठ ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी। 2 कोटी 89 लाखांचं सोनं जप्त। डीआरआयची कारवाई। सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल।